हाय हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व? मजेत ना? आज चाट खाण्याची प्रचंड इच्छा होत होती, पण त्यासोबत असंही वाटत होतं की ते थोडं हेल्दी असलं पाहिजे यार. मग काय करू हाच विचार करत होती आणि मग मी किचनमध्ये आले. किचनमध्ये आल्यावरती मला दिसली ती हिरवीगार पालकांची जोडी. मग ठरवलं चला आज पालक भजी चाटच करूया, हेल्दी पण आणि टेस्टी पण. त्याच्यासाठी मी पालकाच्या जुडीतून छान अशी पानं निवडून घेतली. ती पानं निवडून झाल्यावरती ती एका ताटात ठेवली. त्याच्यावरती भरपूर असं पाणी ओतलं. पाणी ओतून झाल्यावरती एक एक करून ती सर्व पालकाची पानं स्वच्छ धुवून घेतली. आणि बॅटरसाठी मग मी घेतलं बेसन जवळपास 1 प्लेट घेतलंय मी. त्याच्यावरती कुरकुरीत होण्यासाठी म्हणून तांदळाचं थोडंसं पीठ टाकलंय. रंग येण्यासाठी थोडीशी हळद टाकलीये. टेस्टसाठी जिरे टाकलेले आहेत. डायजेशनसाठी ओवा टाकलेला आहे. आणि आपली कोल्हापुरी चटणी टाकलेली आहे टेस्ट एनहान्स करण्यासाठी. आणि ह्या सगळ्यांमध्ये जर मीठ नसेल तर काहीच टेस्ट येणार नाही. मग मी टाकलंय लसणीची पेस्ट, आल्याची पेस्ट, मूठ भरून हिरवीगार कोथिंबीर. आणि मग ह्या सगळ्यांना मी करून घेतलेलं आहे व्यवस्थित मिक्स. ते मिक्स करून झाल्यावरती मी त्याच्यात ओतलेलं आहे पाणी तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार ओतून ते बॅटर भजीच्या बॅटर इतकं थोडंसं त्याच्यापेक्षा पातळ करा जास्त. आणि ते बॅटर आपलं रेडी झालं की बाजूला ठेवून द्या. मग गॅसवर चढवा कढई, त्याच्यामध्ये टाका तेल गरम झालं की पालकाची पानं अशी आपल्या बनवलेल्या बॅटरमध्ये डिप करा आणि ते हळू सावकाशपणे तेलात सोडा, नाहीतर तेल उडून येऊ शकतं आणि चटका बसू शकतो बरं का. मग ते जेव्हा तेलामध्ये आपण सोडणार त्याच्यावरती थोडंसं तेल घाला आणि मग ते पलटी करून घ्या. हे असं करताना जेव्हा ही पालकाची भजी फुगली, तुम्हाला सांगू शकत नाही मला किती आनंद झाला. ती इतकी सुंदर दिसत होती ती. मग आपली भजी इतकी अशी गोल्डन रंगाची होईपर्यंत फ्राय करून घ्या आणि ती बाजूला काढून ठेवून द्या. थोडीशी थंड होऊ द्या, नाही तर हाताला चटका बसेल. आणि मग जेव्हा आपल्या सर्व भज्या तळून होतील रेडी, तेव्हा त्या अशा एका साईडनी एकाच्या बाजूला एक अशा सजवून घ्या. सजवून झाल्यावरती त्यांच्यावरती कांदा टाका. मग त्याच्यावरती थोडासा टोमॅटो टाका. टोमॅटो टाकून झाल्यावरती त्याच्यावरती काकडी टाका. बरं, तुम्हाला जी काय म्हणतात ते फळं आवडत असतील किंवा अजून दुसरं काही तुम्हाला टॉपिंग आवडत असेल तर तेही तुम्ही टाकू शकता. मी इतकंच अवेलेबल होतं माझ्याकडे म्हणून हेच टाकलंय. मग मी त्याच्यावरती टाकले थोडीशी हिरवी चटणी, घरातच बनवलेली बुंदी टाकलेली आहे. आणि कोथिंबिरीशिवाय तर चाट इनकम्प्लीट आहे, म्हणून मी पुन्हा त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि हिरवी चटणी आणि टोमॅटो सॉस सोबत त्याला सर्व केलेलं आहे. तर माझी ही पालक भजी चाट ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला ही कशी वाटली हेल्दी रेसिपी. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.